तर नमस्कार मांडलिकर. मी तुमच्या वर्गात पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन सीरीजमध्ये हिस्ट्री ऑफ मांडलिकरांची बनली. तर या सीरीजसाठी सेट करायला आपण आलो साईना त्याचं देईल. तर आपण या मंडळाला भेट द्यायला आलो त्यांनी त्यांचा पोडकास्ट द्यायला आलो. तर या पोडकास्टमध्ये आपण मंडळाचा इतिहास आणि परंपरा स्थापना कधी झाली हे सगळं विचारून केला. तर आता आपण पहिलं भेटलं अध्यक्ष नागाची. तर त्याच्याकडून आपण जाणून घेऊया की मंडळाची स्थापना कधी झाली आणि इतिहास आणि परंपरा इतिहास होत्या त्याच्यातून काढून घेऊ. हा सार्वजनिक आहे तो मंडळ कार्यलब्ध आहे हे निवडतात त्यांची स्थापना एकोणीसशे 70 साली झाली आणि हे आमचं आता एक तत्वांत वाटतं आहे. आतापर्यंत आपल्या एकच जिल्ह्याचे सर्व समाजातील काम चालू होतं सगळं समाजने त्याला जगे नाही आणि ते जिल्ह्याने सर्व आतापर्यंत काम करत आहे. नवीन शिले तर मग आता तुम्ही मंडळाची परंपरा आणि इतिहास थोडक्यात सांगायचा आम्हाला. आग्रहाची परंपरा म्हणजे काय पूर्वी हा गणपती आमचा सार्वजनिक मंडळ त्या ठिकाणी वनपानमध्ये बांधायचा. पण त्या ठिकाणी काय झालं मालक कंपाऊंडचा असं त्याने ते बंद केलं. मग हा गणपती बंद होत जे आम्हाला जमायला म्हणता आम्ही काय त्याला हा गणपती बंद करायचा नाही. आम्ही दिसतो गणपती ज्या साडींमध्ये म्हणून आणतात आणि हा आम्ही सोर्स आता कष्ट साधला. त्याचा व्यक्तीला मला सांगता येतात की आपल्या मंडळाची वैशिष्ट्ये इतर मंडळापेक्षा नाहीये कशामुळे. आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य कसे काय सर्व कार्यकर्ते एक केल्याने काम करत होता त्यामुळे आणि इतर मंडळी सुद्धा आम्हाला आम्ही येऊन इथे भेट देऊन येतात आणि त्यामुळे आम्ही सर्व एकत्रित सांगतो. आणि तुम्ही जे काही सांगितलं की आपल्या सुचिता फॅन आहे. किती स्टाईलमध्ये शेवटचं वैठक आहे आणि त्या नंतर या कंपाऊंड मध्ये तिथं सांगितलं तर भेटत तर या कंपाऊंड मध्ये पण या वर्षी आपण तर मग आपल्या जे लग्नाचे नारळ असते त्यांचा सहभाग कसा असतो गणेशोत्सवाच्या दरम्यान जसं की गणेशोत्सवासाठी आपली किंवा ती काही आधीपासून नव्हती गणपतीच्या जसं की आंबाई बाप्पाच्या मंडपाचं भाव वगैरे नाही किंवा बाप्पाच्या आगमनाची तयारी किंवा बाप्पाच्या लग्नाची सगळ्याची जी तयारी असते ती किंवा मंडप वगैरे तर त्यामध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग कसा असतो. हे सगळं आपलं म्हणणं जे आहे सहभागाने काम करतो. जेव्हा एकच हे बांधायचे जेव्हा काम करतात त्यामुळे आतापर्यंत पण काम काय कार्यक असताना म्हणणं असेल सो आमचे बिलकुल देतो it was side. Hopefully, the wind not of that. The question is that questions coming. Don't let it touch it. That means आपल्याकडे विचारतात की त्याला तुम्ही यावर्षी किती काय पोलीस तुम्हाला किंवा ती पुढची जी बॅग किंवा पोलीस आपण स्वतः एक आयफोन घेऊन मी आणि आमच्या डेकोरेशनला आपण स्वतः गेला आम्ही आधीच आणि आम्ही जेव्हा लहान होतो लहानपणी आम्ही आमचे सिनियर बघितलं त्यांच्याकडनं आम्ही बघायचो की डेकोरेशन करायचं हळूहळू त्यांच्याही प्रत्येकाला वेळ मिळायचा नाही त्याच्यामुळे ते काय डेकोरेशन केलं आणि प्लॅन आता त्याच्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं सगळे पिंपल बनवायला ठरवलं की आता आपण स्वतः गेलं आणि त्या गेल्या वर्षी ना प्रत्येक वर्षी गणपती करा तर त्या वर्षी आम्ही तरी वाडी नाशिक त्याच्यामध्ये आम्ही ते त्याचं मंदिराचं ओपन हनुमानाचं मंदिर आहे त्यावेळेस आम्ही ते डेकोरेशन सगळं एक जेवढं पण यासाठी आपल्या इथे ट्रायव्हर्स लोकांना त्यांनीच केलेलं तिसऱ्या दिवशी आपल्या मंडळाकडून
असे काही सामाजिक उपक्रम जे असतात ते कसे आणि कोणते राबवले सामाजिक उपक्रम आम्ही एक सध्या पण चांगली इथं आता आम्ही म्हणजे सगळी आणि बँकेचं असं गेलं आपल्या इथे म्हणजे असं बांधून खूप कमी मंडळ उरले जे घुटून येतात त्याच्यामध्ये ही परंपरा काही फरक ठेवतात आणि आपल्या इथे लहान मुलापासून मोठ्या माणसात सिनियर तर नाहीच पण लहान मुलांनाही त्याची आवड आहे ते एकदा आरतीला जरी आलात तरी आपल्या इथे आरतीला टाळ घेण्यासाठी माणसं हे करतात तुम्ही लोकांनी विसर्जन आणि आगमन दोन्ही आपल्या याच्यावरती असतात तर तीच परंपरा आपण पाडव्याच्या तर मग आता हे सांगतो की जे आपले आजूबाजूचे एरियातील आजूबाजूचे जे मंडळ आहे तर त्यांच्याशी आपली आरती कशी आहे माझी असं खूप आजीपासून दिले आहेत ते आपल्या आजीपासून सर्व मंडळाचं चांगल्या प्रकारे आले सर्व मंडळ अंतरा येऊन व्यक्ती जातात आम्ही घेऊन जपान बारे त्यांच्या अवघड त्या साईड मध्ये ते येतात काही करून जातात. तर मग आपण पुढचा प्रश्न दादाकडे विचारूया की दादा तू आम्हाला सांगशील का की आपल्या मंडळात तरुण पिढीला सहभागी कसं करून घेतलं जातं सहभागी म्हणण्यापेक्षा आजकालची तुम्ही बघितलात लहान पोरं सगळी मोबाईलमध्ये ॲडिक्ट झाली आहे. जर आपल्याला जर आवड असेल समोर करण्याची तर करू शकतो आपण. तर आमच्याकडे जेवढी लहान पोरं आहेत ती पहिल्यापासून त्यांना ती आवड आहे आणि इथे सगळ्यांना त्या गोष्टीची आवड असल्यामुळे त्यांना असं सांगावं लागत नाही की तुम्ही आरतीला या किंवा त्याच्यात सहभागी व्हा. ते आपोआप आपसुकच त्यांचे पाऊल आमच्या गंधराच्या दिशेने येतात. तर मग तू पुढचा प्रश्न आपण दादाकडे विचारूया की गणेश उत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम कसे आणि कोणते राबवले गणेशोत्सवा दरम्यान आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणायला गेलं तर आमच्याकडे एक दशावतार नाटक दरवर्षी चालवतप्रमाणे असतं. पहिल्यापासून चालत आहे. एक 10वी 12वी झालेले असतात विद्यार्थी यांचा गुणगाव सोहळा इकडे पार पडतो गणेशोत्सवामध्ये. हे स्पर्धा असतात वेगवेगळ्या लहान मुलांसाठी. जेवढे सगळे असतात म्हणजे या एरियातली देणगीदार वर्गणीदार सगळ्यांना आवर्जून इकडे बोलवलं जातं आणि त्यांना सहभागी केलं जातं. तुलाच विचारेन की मंडळाच्या कार्यात सहभागी होताना तुला सर्वात मोठा आनंद कशा घेईल भांडणाच्या आरण्यात म्हणजे आम्हाला लहानपासूनच सवय लावलेली आहे की म्हणजे लावल्यापेक्षा आम्हाला लागलेलीच आहे. बाप्पाची ओढ सगळ्यांना असते. आम्हाला ते इकडे यायलाच आमची पावलं इकडे वळतात. तर मग आपण पुढचा प्रश्न दादाला विचारूया की दादा तू आम्हाला सांगशील का की गेल्या काही वर्षातील एखादी खास आठवण तुझी आमच्या मंडळाची खास आठवण म्हणजे आमच्या ज्या आरती होते, ती पारंपरिक पद्धतीने टाळ आणि मृदुंगामध्ये होते. असं वाटतं की आम्ही असं कोकणातच आलोय, अशी आमची आरती होते. म्हणजे आम्हाला आरतीसाठी बाहेरून आमंत्रित केले जाते. ठाणा, पनवेल, वाशी बाहेरून आमंत्रित केले जाते. अं, मग पुढचा प्रश्न आपण दादांशी विचारूया की दादा तुम्ही सांगाल का मला की गणेशाशी संबंधित एक अशी एखादी वैयक्तिक आठवण वैयक्तिक आठवण म्हणजे जे आपण नवस करतो गणपतीला, ते नवस गणपती जेव्हा पावतो. उदाहरण म्हणजे माझ्या मुलाने नवस केलेला. त्याला तो आता बाहेरगावी आहे लंडनला. तर नवस हां. काय होतं ते सांगाल का थोडंसं त्याला जॉब बी चांगला बाहेरगावी कुठे अच्छा. त्याला लंडनला जॉब मिळाला. तो लंडनला आहे आणि तसं आमच्या बाजूच्या कंपाऊंडमध्ये राममोहनमध्ये मंगल नावाचं एक पानवाला आहे. पानाचं दुकान आहे त्याचं. त्याने नवस केलेला की त्याला मुलगा होईल. पण त्याला मुलगा झाला आणि त्याने नवस फेडला. सोन्याची चेन गणपती बाप्पाला घातलेली त्यांनी. अच्छा. हां. आणि तर नवसाला पावणारा गणपती आहे हा. कोणी नवस केला तरी पावतो आणि चाळीतल्या पावत नसेल पण बाहेरच्यांना जास्त पावतो. अच्छा. तर आपण पुढचा प्रश्न दादालाच विचारूया की दादा तू आम्हाला सांगशील का की भविष्यात मंडप म्हणून अजून असे कोणते उपक्रम जे राबवले जाणार आहेत किंवा हे पण तू सांगू शकतो की आपलं येत्या पुढे 3 वर्षात आपलं 60वं वर्ष असणार आहे. आपण 60व्या वर्षात पदार्पण करणार किंवा 200 वर्षामध्ये म्हणजे तर त्याचे काही प्लॅनिंग्स वगैरे आहेत का की जर आता समज तुटणारच आहे आपली फिटिंग प्लॅनमुळं तर मग तेव्हा गणेश उत्सव कसा साजरा होणार तर ते काय सांगशील का? रिडेव्हलपमेंट आम्ही याच जागेवर ठरवायला बसवायचा मूर्ती प्लॅन केला आहे आणि छोटी मूर्ती किंवा अशी म्हणजे जसे जसे सगळ्यांच्या सहमताने
ठरवून एक ती मूर्ती बसवणार, त्याची पूजा करणार. जरी आम्ही इकडे राहत नसलो, तरी पण सगळे येऊन पूजा करणार. या मूर्तीवर सगळ्यांचा जीव आहे. म्हणजे एक परिवार आपला हा जरी मंडळाचा गणपती असला, तरी सगळे एक घरातला गणपती आहे. तुम्ही बघू शकता हे मंडप पण सुद्धा एक साईतच आहे. बाकीचे मंडप बाहेर आहेत. साईतल्या गणपती सारखाच आम्ही मला साजरा करणार पुढच्या गणपती. आणि उपक्रम बद्दल बोलायला गेलो तर आम्ही हळूहळू एक डिसाईड करतोच दरवर्षी, की असे म्हणजे प्लॅन करून ते एक्झिक्यूट करायचे. तोच आपला. किंवा अशा काही दिसेल का की जसं आपण एक्झाम्पलच घेऊ की तेजू गायचा तर तसं काही दिसेल का? हो, नक्की, नक्की. तेजूगायसारखं आपले जरी रहिवासी निघून गेले, तरी पण सगळी मंडळासाठी, गणपतीसाठी त्या 11 दिवसात तुम्हाला सगळे इकडे स्थायिक होत. तर मग आपण पुढचा प्रश्न काकांना विचारूया की काका तुम्ही आम्हाला सांगाल का की आपल्या मंडळातील असा कोणता व्यक्ती आहे जो आता आपल्यासोबत नाही आहे, म्हणजे आयात आहे पण त्याची आठवण सदैव आपल्यासोबत असते. तर तर तसे आमचे मंडळाचे माजी अध्यक्ष सॉरी सेक्रेटरी श्री चंद्रकांत श्रीपद कदम ते आपल्याला सोडून गेले. पण त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आम्हाला मुलांना छोटी-छोटी जी मुलं होती त्यांना आरती त्यांनी शिकवली. आणि दुसरे म्हणजे एक आबा चव्हाण म्हणून आहे. ज्यांनी हा भजनाचा वारसा आम्ही जो आता चालवतोय तो त्यांच्यामुळे चालवतोय. इथे येऊन त्यांनी जे भजनाला आम्हाला प्रोत्साहित केलं, आम्हाला लहान-लहान मुलांना, ते आजही पोरं ती जोपासतायत. आणि तिसऱ्या व्यक्तीची आठवण काढेन म्हणजे त्यांचाच मुलगा अनिल आबा चव्हाण. तो एक उत्कृष्ट असा कार्यकर्ता. त्याला कुठलीही गोष्ट सांगा, तुम्ही मंडप बांधण्यापासून, डेकोरेशनपासून, मूर्ती आणण्यापासून कुठल्याही कार्यात तो हिरारीने सहभाग घ्यायचा. त्याचा सहभाग म्हणजे आमच्यासाठी खूप मोलाचा होता. आणि अशा आम्ही 3 कार्यकर्त्यांना गमावून बसलो ही दुर्दैवाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि सदैव आमच्या पाठीशी त्यांचा हात आहे. सदैव त्याची आठवण हां, ठेवावी. आणि आम्हाला त्यांची अजूनपर्यंत तर एवढी वर्ष झाली तरी आम्ही त्यांची आठवण काढत राहू. पुढील वर्षी पण काढू. म्हणजे आम्ही जोपर्यंत उत्सव साजरा करत आहोत, तोपर्यंत त्यांची त्या आठवण आम्हाला येतच राहील. मग काका तुम्ही हे पण सांगाल का की आता असा कोणता व्यक्ती आहे जो कामामध्ये बिझी आहे पण त्याला तुम्ही कधीही बोलवा की मंडळाचं हे काम आहे तर तो एका ह्याच्यावर अटीवर म्हणजे म्हणजे अटी अटी पण नाही. अटी येतो. पण नाही फक्त एका कॉलवर ते तयार असतो मंडळाची कामं करण्यासाठी वगैरे असं तसे आमचे 2 कार्यकर्ते आहेत. हे समोर बसलेले आहेत. आता हे एवढं डेकोरेशन त्यांनी रात्र रात जागून सकाळपर्यंत तसा हा पण एक आहे. असे आमचे कार्यकर्ते खूप आहेत. पण हिरारीने कार्यकर्ते म्हणजे सहभाग घेणारे 3घच आहेत, असं मी म्हणेन अजूनपर्यंत. बाकी लोकं सगळे गावी गेलेत. त्यामुळे एवढं काही सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल. पण हे 3घं जण भरपूर मेहनत घेतली आहे मुलांनी हे डेकोरेशन वगैरे करण्यापासून. त्यांचं मी मंडळाकडचे खूप आभार मानेन. तर मग मित्रांनो आपण हा पॉडकास्ट आता इथेच एंड करूया आणि आता तुम्हाला सर्वांनाच मी धन्यवाद बोलेन की तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि हा पॉडकास्ट आपला असा सुंदर असा पूर्ण करू शकलात. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती साईनगरच्या सुखकर्त्याचा